पाहतो आहोत या ठिकाणी बस देखील फोडण्यात आलेली आहे। आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांसोबतच बसला देखील लक्ष केलेलं आहे। पेवर ब्लॉक अक्षरशः मोठाले दगड या बसवर फेकण्यात आलेले आहेत। या बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मुरबाडवरून बदलापूरला आले आणि इथं काहीतरी समोरून असं दंगलचं वातावरण दिसल्यामुळे आम्ही गाडी साईडला दाबून लावली आणि मग ते बाहेरच्या लोकांनी गाडीवर दगड फेक केली। आमचा जीव वाचण्यासाठी आम्हाला पोलीस लोकांनी आम्हाला आतमधून काढून स्टेशनच्या आतमधून त्यांच्या आधाराने आम्ही आतमध्ये गेलो। किती प्रवासी त्यावेळेला होते? प्रवासी मध्ये तरी बी 50 लोक असतील। हो, त्यांच्यापैकी काही जखमी आहेत? जखमी नाही, आपण आरडाओरडा गोंधळ झाला सगळा। त्यांनी पण त्यांचा जीव वाचवला, आम्ही आमचा जीव वाचवला। जवळून दगड मारले एवढे? हो, इथे सगळं आले। आम्ही लपून बसलो गाडीमध्ये। आता काय बसची परिस्थिती आहे? कुठने येत होती बस आणि कुठे जात? मुरबाडवरून बदलापूरला येत होते आणि आता बदलापूरवरून परत मुरबाडला वापस जाणार होते। आता काय म्हणजे नेमकी बस बंद आहे काय चालू आहे? कशा प्रकारची परिस्थिती आहे? नाही, आता बस तर बंदच आहे ना। आता साईडला घेतली म्हणजे बंदच झाली ती। आता काय नाव आहे तुमचं? बियास दैफळे। जे होते बस चालक, जे बस घेऊन येत होते, 50 पेक्षा अधिक प्रवासी जे आहेत ते या बसमध्ये होते आणि मुरबाडवरनं ही आलेली बस होती आणि बदलापूरमध्ये येतानाच अचानक या बसवरती जवळना आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी दगड मारण्यास सुरुवात केली व दगड मारल्यानंतर या ठिकाणचे जे प्रवासी आहेत, बस चालक असतील, कंडक्टर असेल, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि भीती निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी त्यांनी बसमध्येच काही बस चालक जे ते लपून राहिले। मात्र थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी पोलीस जे आहे ते गोळा झाले आणि पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणत त्या 50 प्रवासी असेल, त्याचबरोबर जे बस चालक असतील किंवा कंडक्टर असतील त्यांना सुखरूपपणे या ठिकाणी बाहेर काढल्याचं माहिती जी आहे ती बस चालकांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश नाही का?